नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक कथा सांगणार आहे, एक गोष्ट सांगणार आहे. तर कोणती गोष्ट आहे? तर शेतकरी आई वडिलांनी मुलाला कष्टाने शिक्षण घेऊन नोकरीला लावले. 65 वर्षाच्या आई वडिलांना मुलाने भीक मागायला मंदिरामध्ये सोडले. याबद्दलची मी तुम्हाला कथा बाळूमामांच्या विचारानुसार सांगणार आहे. ठीक आहे, तर चांग भलं. श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेडेगावात रामभाऊ आणि लक्ष्मीबाई नावाचे गरीब शेतकरी दाम्पत्य राहत होते. गाव साधं होतं, मातीची घरं होती, शेतीवर जगणारी माणसं होती आणि त्या सगळ्या साध्या जीवनातही रामभाऊ आणि लक्ष्मीबाईच्या मनात मोठं स्वप्न होतं. आपला मुलगा शिकून मोठा अधिकारी व्हावा. रामभाऊंकडे फारशी जमीन नव्हती, फक्त 2.5 एकर कोरडवाहू शेती होती. पाऊस पडला तर पीक यायचं, नाहीतर घरात उपासमारी यायची. पण त्या गरिबीतही त्यांनी कधी हार मानली नाही. मित्रांनो, पहाटे कोंबड्याच्या आरवण्याआधीच रामभाऊ उठायचे, बैलांना चारा घालायचे, विहिरीतून पाणी आणायचे आणि मग दिवसभर उन्हात शेतीत राबायचे. लक्ष्मीबाई घरकाम करून शेतीत मदत करायच्या. कधी कापूस वेचायला जायच्या, तर कधी इतरांच्या शेतात मजुरी करायच्या. त्यांच्या एकुलता एक मुलगा होता, सुरेश लहानापासून अभ्यासात खूप हुशार होता. गावातील शिक्षक म्हणायचे, या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे. याला चांगलं शिकवलं तर तो खूप मोठा माणूस बनेल, चांगली नोकरी लागेल, चांगला पैसा मिळवेल. पण भक्तांनो, मित्रांनो, हे शब्द रामभाऊंच्या हृदयात घर करून गेले होते. रात्री दमून भागून घरी आल्यानंतर ते मुलाच्या शेजारी बसून म्हणायचे, बाळा, आम्ही आयुष्यभर मातीमध्ये राबलो, पण तू मोठा साहेब हो. तुझ्या हातात पेन शोभेल, कुदळ शोभणार नाही. सुरेशही आईवडिलांचे कष्ट पाहायचा. तो त्याने आईवडिलांचं काम केलेलं बघत असायचा. मित्रांनो, अनेकदा घरात फक्त भाकरी आणि कांदा असायचा खाण्यासाठी, पण लक्ष्मीबाई मुलाच्या ताटात भाजी वाढायच्या आणि स्वतः पाणी पिऊन झोपायच्या. एकदा तर अशी वेळ आली की भक्तांनो, सुरेशच्या कॉलेजची फी भरण्यासाठी घरात 1 रुपयाही नव्हता. त्या रात्री रामभाऊ संपूर्ण गाव फिरले, पण कुणी पैसे त्याला देत नव्हते. शेवटी लक्ष्मीबाई आपल्या लग्नातील शेवटच्या सोन्याच्या बांगड्या हातातून काढल्या तिने. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, हे दागिने राहून काय उपयोग? जर मुलाचं आयुष्याचा अंधारच गेलं तर? दुसऱ्या दिवशी त्या बांगड्या विकल्या गेल्या आणि सुरेशची फी भरली गेली शाळेची. त्या दिवशी सुरेश खूप रडला होता. त्याने आईचा हात धरून म्हटलं, आई, मी एक दिवस तुम्हाला सुखात ठेवीन. काळ पुढे सरकत गेला. सुरेशने खूप मेहनत घेतली. शेवटी त्याला शहरातील मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. गावात आनंदाचं वातावरण होतं. भक्तांनो, रामभाऊंनी गावभर पेढे वाटले. लक्ष्मीबाईंनी बाळूमामांच्या फोटोसमोर दिवा लावला आणि रडत म्हणाल्या, मामा, आमच्या कष्टाचं चीज केलं. सुरुवातीला सुरेश चांगला होता. तो दर महिन्याला पैसे पाठवायचा, आई वडिलांशी फोनवर प्रेमाने बोलायचा, गावात आला की आईच्या हाताचं जेवण खायचा. पण हळूहळू शहरातील वातावरणाने त्याला बदलायला सुरुवात केली. मोठ्या मोठ्या लोकांमध्ये राहून त्याला गाव, शेती
आणि साधे आई वडील कमीपणाचे त्याला वाटू लागले. त्याने शहरात प्लॉट घेतला. त्याचं लग्नही शहरातील एका श्रीमंत घरातील मुलीशी झालं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण सुनेला गावाकडचे म्हातारे आई वडील अजिबात आवडत नव्हते. ती सुरेशला म्हणायची, तुझे आई वडील खेडवळ आहेत, त्यांना शहरात कसं राहायचं तेही कळत नाही. हळूहळू सुरेशही बदलू लागला. तो आई वडिलांना फोन करणं कमी करू लागला. कधी पैसे पाठवायचा, कधी नाही. रामभाऊ आणि लक्ष्मीबाई मात्र मुलाच्या आठवणीत दिवस काढत होते. एक दिवस अचानक सुरेश गावात आला. आई वडिलांना खूप आनंद झाला. लक्ष्मीबाई तर आनंदाने रडायला लागल्या. सुरेश म्हणाला, तुम्ही दोघे आता माझ्यासोबत शहरात चला. रामभाऊ म्हणाले, आमचं काय आहे रे शहरात. सुरेश म्हणाला, तुम्ही खूप कष्ट केलेत, आता आराम करण्याची तुमची वेळ आलेली आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत शहरामध्ये चला. दोघांनीही आनंदाने त्याच्यासोबत शहरात गेले. पण शहरात गेल्यानंतर भक्तांनो काही दिवसातच त्यांचा वास्तव्य समजू लागलं त्यांना. सुनेला त्यांची प्रत्येक गोष्ट त्रासदायक वाटायची. लक्ष्मीबाईच्या जुन्या साडीवरून ती टोमणे मारायची. रामभाऊ गावाकडच्या सवयीने अंगण शोधायचे, पण फ्लॅटमध्ये बंद भिंती होत्या. एक दिवस लक्ष्मीबाईंनी नातवासाठी गावची भाकरी बनवली, तर सुनेने तोंड वाकडं करून ती कचऱ्यात टाकली. त्या रात्री लक्ष्मीबाई खूप रडल्या. रामभाऊ त्यांना समजावत म्हणाले, सोड ग, शहरातली माणसं वेगळीच असतात. पण दिवसेदिवस अपमान वाढतच गेला. सुरेश आता आई वडिलांशी चिडून बोलू लागला होता. त्याला वाटत होतं की त्यांच्यामुळे त्यांची प्रतिष्ठा कमी होते. एक दिवस त्याने मित्रांसोबत स्वतःच्या वडिलांना अडाणी म्हटलं. ते शब्द रामभाऊंच्या काळजाला भोसकल्यासारखं लागले, पण तरीही त्यांनी मुलाविरुद्ध एक शब्द काढला नाही. एके दिवशी सुरेश म्हणाला, चला आपण मोठ्या मंदिरात दर्शनाला जाऊया. आई वडील आनंदित झाले. त्यांना वाटलं मुलगा पुन्हा बदलतोय बहुतेक. ते तिघं मंदिरात गेले. मंदिरात खूप गर्दी होती. सुरेश आई वडिलांना एका कोपऱ्यात बसवून म्हणाला, तुम्ही इथे बसा, मी प्रसाद घेऊन येतो. तास गेला, 2 तास गेले, पूर्ण दिवस गेला, संध्याकाळ झाली भक्तांनो, पण सुरेश काय परत आला नाही. लक्ष्मीबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, आपला मुलगा आपल्याला सोडून गेला का. रामभाऊ काही बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यातलं पाणीच सगळं सांगत होतं. रात्र झाली होती. मंदिराच्या पायऱ्यावर दोघांनी उपाशीपोटी रात्र काढली. थंडी होती. लक्ष्मीबाई रामभाऊंच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होत्या. सकाळी काही लोकांनी त्यांना भिकारी समजून पैसे टाकले. लक्ष्मीबाईंना ते सहन झालं नाही. त्या रडत म्हणाल्या, आयुष्यभर कष्ट केलं, पण आज लोक आपल्याला भिकारी समजत आहेत. तेव्हा रामभाऊंना बाळूमामांचे विचार आठवले. ते शांतपणे म्हणाले, मामा सांगायचे, परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाने स्वाभिमान कधी सोडू नये. दुसऱ्याच्या दयेवर जगण्यापेक्षा कष्ट करून जगणं खूप महत्त्वाचं आहे, खूप मोठं आहे. त्या एका वाक्याने दोघांच्या मनात नवं बळ आलं. त्यांनी ठरवलं, भीक मागायची नाही. दुसऱ्या दिवशी रामभाऊ मंदिराजवळील बाजारात गेले. त्यांनी एका फुलवाल्याकडे काम मागितले. वृद्ध माणूस पाहून सुरुवातीला कुणी तयार नव्हतं त्याला काम देणं,
पण एका दुकानदाराने त्याला दया दाखवली. रामभाऊ सकाळी फुलं आणू लागले. लक्ष्मीबाई हार विणू लागल्या. त्यांच्या हातांना थरथर होती, डोळे धुसर झाले होते, पण मनात आत्मसन्मान होता. लोक त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहायचे. हळूहळू मंदिरात येणाऱ्या भक्तांना त्यांची कहाणी समजली. अनेकांनी पैसे द्यायचा प्रयत्न केला, पण रामभाऊ म्हणायचे, दान नको, काम द्या. त्यांच्या या शब्दांनी अनेकांचे डोळे पाणावले. काही दिवसातच त्यांचं छोटंसं फुलाचं दुकान प्रसिद्ध झालं. लोक मुद्दाम त्यांच्याकडून फुलं घ्यायला येऊ लागले. लक्ष्मीबाई प्रत्येक हार बनवताना बाळूमामाचं नाव घेत असत. एक दिवस एका भक्ताने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. स्वाभिमानी आई वडील म्हणून ती कथा संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. तो व्हिडिओ सुरेशपर्यंत पोचला. व्हिडिओ पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे सहकारी त्याला प्रश्न विचारू लागले. समाजात त्याची बदनामी झाली. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. भक्तांनो, त्याला आठवत होतं की आईने विकलेल्या बांगड्या, वडिलांनी उन्हात केलेले कष्ट, स्वतःसाठी उपाशी राहून दिलेला घास. भक्तांनो, दुसऱ्या दिवशी तो धावत मंदिरात आला. आई वडिलांना पाहताच तो त्यांच्या पायावर पडून रडू लागला. आई बाबा, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या शांत होत्या. रामभाऊ त्याला उठवत म्हणाले, मुला, पैसा माणसाला मोठं करत नाही, संस्कार मोठे करतात. आम्ही तुला शिकवलं, मोठं केलं, पण माणुसकी शिकवण्यात कमी पडलो बहुतेक. सुरेश जोराने रडत होता. तो म्हणाला, चला ना माझ्या सोबत घरी. पण त्या वृद्ध दाम्पत्याने वेगळाच निर्णय घेतला. रामभाऊ म्हणाले, आम्ही तुला माफ केलं रे बाळा, पण आता आम्ही उरलेलं आयुष्य स्वाभिमानाने जगणार. आम्हाला पुन्हा कोणावर ओझं बनायचं नाही. त्यांनी मंदिराजवळच छोटंसं दुकान सुरू ठेवलं. सकाळी देवाला नामस्मरण, दिवसभर कष्ट आणि संध्याकाळी बाळूमामांचं नाव, हाच त्यांचा संसार झाला. लोक त्यांना स्वाभिमानी आजी आजोबा म्हणून ओळखू लागले. त्यांच्या जीवनाने हजारो लोकांना शिकवलं की आई वडील हे ओझं नसतात, तेच आपल्या आयुष्याची खरी सावली असतात. आणि परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वाभिमानाने जगणं कधीही सोडू नका. बाळूमामांच्या विचाराप्रमाणे त्यांनी संपूर्ण समाजाला एक संदेश दिला. ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची राख करून मुलाचं आयुष्य उजळवलं, त्या आई वडिलांना वृद्धापकाळात कधीही एकटं सोडू नका. कारण देव प्रत्येक मंदिरात नसतो, पण आई वडिलांच्या अश्रूमध्ये नक्कीच असतो. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं. भक्तांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बाळूमामांचे दैवी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याचबरोबर तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं. श्री स्वामी समर्थ.